श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, प्रथमच काहीतरी अयशस्वी होण्यास घाबरू नका. जर तुमच्यावर भीतीचे वर्चस्व असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच अपयशी ठरू शकता. ज्या व्यक्तीला त्याचे ध्येय गाठण्याची भीती वाटत असेल तर ती नक्कीच तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाईल. कारण भीतीमुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होईल आणि तुमचा आत्मविश्वास कमकुवत होईल. मग तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करता येत नाही असे नक्कीच वाटेल आणि ही असमर्थता तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाईल. म्हणूनच जेव्हा तुम्ही जीवनात तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढे जाल तेव्हा तुमच्या मनात कोणतीही शंका बाळगू नका की तुम्हाला अपयश येईल. कारण या सर्व गोष्टी तुम्हाला भीतीच्या दिशेने घेऊन जातात आणि जेव्हा भीती वाटते तेव्हा तुमच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. स्वामी म्हणतात, तुम्हाला चिंताही वाटू शकते, तुम्हाला झोप येणार नाही, तुम्हाला रात्री अस्वस्थ वाटू लागेल. कारण तुमची भीती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जात आहे. आणि जेव्हा तुमच्या मनात अपयशाचा विचार येतो तेव्हा तुम्ही आणखी घाबरू लागाल. म्हणूनच जेव्हा तुम्ही जीवनात तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढे जाल तेव्हा तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका. फक्त तुमचे काम करण्यावर लक्ष केंद्रित करा. तेव्हा तुम्हाला कधीही भीती वाटणार नाही. कारण तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी काम करत आहात आणि त्यासाठी कटिबद्ध आहात. तुमची भीती संपेल आणि जेव्हा भीती संपेल तेव्हा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. स्वामी म्हणतात, मानसिकदृष्ट्या खंबीर होणे म्हणजे आयुष्यात कधीही स्वतःला मारहाण करू नका. एखादी व्यक्ती जितकी जास्त धडपड करते तितके तुम्ही बलवान बनता. त्यामुळे जरी तुम्ही कोणत्याही गोष्टीत अयशस्वी झालात किंवा तुमच्या इच्छेनुसार काही घडले नाही किंवा तुम्ही असे काही केले असेल जे तुम्हाला करायला नको होते आणि तुम्हाला या सर्व गोष्टींचा पश्चाताप होत असेल आणि स्वतःला शाप देत असेल तर हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या मदत करेल. स्वतःला शिव्या देणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे तुमच्या मेंदूची क्षमता कमी होईल आणि तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होईल. बळामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होईल. म्हणूनच जीवनात तुम्ही कधीही स्वतःला कोणत्याही कामासाठी समर्पित करू नका. स्वामी म्हणतात, शिव्याशाप देऊ नका. कारण तुम्ही ते काम करू शकला नाही किंवा जीवनात तुम्ही जे विचार करत आहात ते तुम्ही करू शकला नाही तर याचा अर्थ तुम्ही अयशस्वी झाला असा होत नाही. हे समोर आंब्याचं झाड आहे असं मी म्हटलं तर त्यावर कोणता प्राणी आधी चढेल? मग तो हत्ती असो, माकड असो किंवा गिलहरी किंवा सिंह असो. सगळ्यांचे म्हणणे आहे की गिलहरी आणि माकडे त्यावर चढणारे पहिले असतील. या हत्तीला वाटतं की आपण या झाडावर चढू शकलो नाही, तो स्वतःला शिव्या देऊ लागला तर ते योग्य आहे का? नाही. कारण हत्ती हा झाडावर चढण्यासाठी कधी बनलाच नाही. हे चुकीचे आहे. कारण हत्ती कधीही झाडावर चढू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या कामाच्या कलेचे त्याच्या मनात वेगळे महत्त्व असते. काही जण कोणत्या ना कोणत्या कामात निष्णात असतात तर काही इतर कामात. आपण फक्त हे समजून घेणे आवश्यक आहे, जगातील लोक काय करत आहेत आपण देखील तेच केलं पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या टॅलेंटनुसार काम कराल तर तुम्ही त्यात नक्कीच यशस्वी व्हाल. तुमची ऊर्जा वाया घालवू नका. तुमच्या सर्वांमध्ये सध्या खूप ऊर्जा आहे. चुकीच्या गोष्टींवर, चुकीच्या लोकांवर कधीही तुमची ऊर्जा वाया घालवू नका. कारण जर तुम्ही तुमची ऊर्जा वाया घालवली तर ती तुम्हाला विनाशाकडे नेईल. म्हणून तुमची ऊर्जा तुमच्या ध्येयाकडे लावा. कारण सध्या तुमच्या सर्वांमध्ये भरपूर ऊर्जा आहे. जर तुम्ही सर्वांनी तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. पण जर तुम्ही तुमची ऊर्जा चुकीच्या ठिकाणी टाकत असाल तर तुमची ऊर्जा विखुरली जाऊ लागेल आणि जेव्हा ऊर्जा विस्कळीत होऊ लागते तेव्हा तुम्ही तुमचे ध्येय कधीही साध्य करू शकणार नाही. स्वामी म्हणतात, सर्वांचे ऐका पण स्वतःच्या मनाचे पालन करा. सर्वप्रथम आपल्यामध्ये किती क्षमता आहे हे काळजीपूर्वक शोधा. लाखो लोक जरी तुम्हाला सांगतात की तुम्ही हे काम करू शकत नाही, तुम्ही ते काम करू शकत नाही, तर तुम्ही त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका किंवा त्यांचे अनुसरण करू नका. कारण शरीर हे तुमचे स्वतःचे आहे. फक्त तुम्हीच सक्षम व्हाल हे जाणून घेण्यासाठी की तुमच्याबद्दल तुमच्यापेक्षा जास्त कोणीही जाणून घेऊ शकणार नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्षमतेबद्दल आणि तुम्ही हे काम किंवा कोणतेही काम कसे करू शकता हे जाणून घ्या. काही लोक एखादे काम खूप लवकर करू शकतात तर काहींना थोडा वेळ लागू शकतो. या सर्व गोष्टी फक्त तुम्हालाच तुमच्या स्वतःबद्दल सर्वात माहिती असेल
त्यामुळे तुमच्यातील क्षमतेनुसार तुमचे काम निवडा आणि जेव्हा तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काम कराल आणि तुमच्या आतला आवाज ऐकाल तेव्हा तुम्ही आयुष्यात नक्कीच पुढे जाल. बऱ्याच वेळा असे होते की लोक स्वतःची क्षमता ओळखत नाही. ते इतर लोक काय म्हणतात ते करायला लागतात आणि त्यांच्या आयुष्यातील बराच वेळ वाया घालवतात. त्यांना असे काम करायला सांगितल्यावर तेही आपल्या क्षमतेचा किंवा त्या कामात प्रतिभा आहे का याचा विचार न करता तेच काम करू लागतात. असे लोक कधीच आपले ध्येय गाठू शकत नाहीत. कारण जो माणूस स्वतःची क्षमता ओळखणार नाही तो आयुष्यात कधीही यश मिळवू शकणार नाही. हे शरीर तुझे आहे, हे मन तुझे आहे, विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती देखील तुझीच आहे. हे समजले पाहिजे की आपले शरीर किती बलवान आहे आणि किती सामर्थ्यवान आहे. जर क्षमता नसेल तर तुमच्या शरीराची क्षमता कशी वाढवायची आणि आपल्या स्वतःच्या भावना ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या क्षमतेनुसार पुढे जा. स्वामी म्हणतात, कमी बोला आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. जो जास्त बोलतो तो आपली ऊर्जा वाया घालवतो, कारण जो खूप बोलतो तो कमी विचार करतो. त्याने आपली सर्व शक्ती बोलण्यात खर्च केली आहे, मग त्याला विचार करायला वेळ मिळाला नाही का असा प्रश्न पडेल. पण कमी बोलणाऱ्या व्यक्तीला विचार करायला जास्त वेळ मिळतो आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या घटकावर जास्त विचार करता तेव्हा तुमच्या मनात अनेक विचार येतात. हे उघड आहे आणि तेच विचार तुम्हाला यशाकडे घेऊन जातात. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. श्री स्वामी समर्थ.